तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सध्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू आहे। तुळजापूर आणि धाराशिव इथले कार्यकर्त्यांचा हा पक्षप्रवेश मातोश्रीवर सुरू आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आलेत, उद्धव ठाकरे यांची भेट घेतात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये हा प्रवेश सुरू आहे। तर आमदार कैलास पाटील या ठिकाणी या कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घेत आहेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये। तुळजापूर आणि धाराशिव मधल्या पदाधिकाऱ्यांचा हा प्रवेश सध्या सुरू आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी अशा प्रकारे सर्वच पक्षांनी आता मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। स्थानिक पातळीवर पक्ष संघटन वाढवण्याचं काम, पक्ष बांधणीचं काम सध्या सुरू आहे आणि त्या दृष्टीने तिथले स्थानिक आमदार आपापल्या पक्षांमध्ये कसा प्रवेश करवून घेता येईल पदाधिकाऱ्यांचा याचाच प्रयत्न सुरू असल्याचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळते। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सध्या धाराशिव आणि तुळजापूर मधल्या या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होतो आहे। जवळपास 20 सरपंच, उपसरपंच शिवसेना युबीटी मध्ये सध्या आलेले असल्याचं कळतंय। भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा हा पक्षप्रवेश आहे। या दोन पक्षांमधून अनेक पदाधिकारी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। आणि ओमराजे निंबाळकर खासदार सुद्धा सध्या आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या बाजूला दिसतात। तुळजाभवानी मातेची एक प्रतिमा उद्धव ठाकरे यांना भेट म्हणून दिलेली आहे। आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जवळपास 20 सरपंच तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी धाराशिव आणि तुळजापूरमधून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे काम करायचं आहे या संदर्भात निश्चितच याबाबतची रणनीती आखली जाईल। त्यासाठी आधी हे पक्ष प्रवेश करून घेतले जातात आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती ठरली जाईल। मोठ्या संख्येने पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करतात, त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचे हे पदाधिकारी जर युबीटीमध्ये प्रवेश करत असतील तर तो किती मोठा धक्का तिथे पक्षीय राजकारणामध्ये बसतोय या दोन्ही पक्षांना हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।